तर नमस्कार मित्रांनो, MPSC मेडिकल भरती 2025 निघालेली आहे। 229 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती निघाली आहे। यामध्ये प्रामुख्याने सहयोगी प्राध्यापक मुख्य चिकित्साशास्त्र किंवा सहयोगी प्राध्यापक गट अ गट ब तसेच अधिष्ठाता म्हणजेच डीन या पदांसाठी भरती निघाली आणि एकूण 229 जागा आहेत। यामध्ये मेजॉरिटी जागा या विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट या पदासाठी असणार आहेत। इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं वयाची अट दिली आहे ती पहिल्या पदासाठी 10 एप्रिल 2025 रोजी 19 ते 45 वर्ष असं असणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये जे हे आपण पद बघतोय या पदांना कमीत कमी 1 वर्षाचा तरी अनुभव तुम्हाला पाहिजे। जास्तीत जास्त 4 वर्षाचा अनुभव आहे, त्याशिवाय तुम्ही भरतीचा फॉर्म भरू शकत नाही। जर तुम्ही MPSC स्टुडंट असाल, MPSC करता किंवा कुठेतरी जॉबला आहे रिलेटेड कुठेतरी तुम्ही जॉबला आहे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स आहे चांगला, तर तुम्ही 100% हा फॉर्म भरा। किंवा जर तुम्हाला नसेल हे माहिती किंवा नसेल फॉर्म भरायचा, तर तुम्हाला तुमच्या एखाद्या ओळखीच्या मित्राला मैत्रिणीला किंवा ज्यांना कोणाला हे ज्यांची क्वालिफिकेशन्स ही झालेली आहे त्यांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा, जेणेकरून तुमच्यामुळे त्यांना एक सरकारी नोकरी मिळू शकेल, तीही MPSCच्या अंडर। तर मित्रांनो, फॉर्मची जी फी आहे ती जनरल OBC आणि EWS कास्टसाठी 300 रुपये फक्त आहे आणि SC ST जर कास्ट असेल तर आपण इथं फी बघू शकताय। SC ST आणि एक सर्व्हिसमॅन जर कोण असेल तर त्यांच्यासाठी 1 रुपये इथं फी घेतलेली नाही आहे। त्यानंतर आपल्याला जर पगार आहे तो पदानुसार वेगवेगळा आहे। पगार हा तुम्हाला पगार बघायचा असेल तर तुम्हाला जाहिरातच बघावी लागणार आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर मित्रांनो, ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत आज रोजी, म्हणजेच 21 मार्च 2025 ला हे अर्ज सुरू झालेत। आपण हा व्हिडिओ रात्री बघत असाल तर आजच्या दिवशी हा फॉर्म सुरू झालेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला फॉर्मची शेवटची तारीख आहे ती 10 एप्रिल आहे। 10 एप्रिलच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म जमा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा म्हणजे आपल्याला 10 एप्रिलच्या अगोदर हा फॉर्म जमा करायचा आहे, जेणेकरून तुम्ही या परीक्षेसाठी तुम्ही फायनल व्हाल। तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला ह्याची जाहिरात बघायची, तर जाहिरातमध्ये प्रामुख्याने याच्यात 3 जाहिराती आलेल्या आहेत। पद क्रमांक 1 जे आहेत त्यात 1 आणि 2 साठी एक जाहिरात आली आहे, पद क्रमांक 3 आणि 4 साठी एक जाहिरात आहे आणि पद क्रमांक 5 साठी एक वेगळी जाहिरात आहे। तर तुम्ही जर जाहिराती किंवा तुम्हाला कोणत्या पदासाठी ही माहिती भरायची किंवा तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्हाला हा जॉब पाहिजे आहे ते बघायचं असेल तर तुम्हाला इथं पदाची संख्या दिली आहे। जर तुम्हाला विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ असेल ह्याच्यासाठी भरायचं असेल तर हे पद क्रमांक 3 आहे, तर 3 आणि 4 ची जाहिरात तुम्हाला इथं मिळून जाईल। इथं तुम्हाला पूर्ण एकदम क्लिअरली तुम्हाला इथं दिलेलं आहे सगळ्या गोष्टी की पदासाठी किती कोणत्या विषय आहेत, त्याची जाहिरात क्रमांक आहे, त्यामध्ये तुमची कास्ट कोणती असेल, एकूण आरक्षित विना आरक्षित किंवा हे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत। त्यासाठीचा लागणारा पगार, त्यासाठीची लागणारी जे काही तारीख असेल, डॉक्युमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर इथं त्यांनी सूक्ष्मजीव म्हणजे आता जे काही सहयोगी प्राध्यापक म्हणून पेपर कसा असणार आहे किंवा त्याचं पेपर पॅटर्न काय असणार आहे, कोणते प्रश्न किती मार्काला असणार आहेत, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, ही सगळी माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। तुम्हाला फक्त ही जाहिरात वाचायची आहे आणि जाहिरात कुठं वाचायची आहे आपल्याला, जर तुम्ही ज्या पदासाठी भरणार आहात त्या पदासाठी तुम्हाला इथं आता तुम्ही पद क्रमांक 1 साठी जर तुम्ही हा फॉर्म भरताय आणि तुम्हाला पद क्रमांक 1 ला म्हणजे तुम्हाला पद क्रमांक 1 साठीचं सगळी माहिती पाहिजे, तर तुम्हाला इथं पद क्रमांक 1 दिलेला आहे। या पद क्रमांक 1 वरती तुम्ही जायचं आहे, इथं जाहिरात पहावरती क्लिक करायचं आणि जाहिरात बघायची। त्यानंतर आपण जी बघितली ती पद क्रमांक 3 साठी होती, तिथेही तुम्हाला सेम असं करायचं आहे, पद क्रमांक 3 वर जायचं, जाहिरात बघायची किंवा पद क्रमांक 5 आहे याच्यावर जायचं, जाहिरात बघायचे। ऑनलाईन जे अर्ज आहेत ते आज रोजी चालू झालेत, म्हणजे 21 मार्च रोजी हे अर्ज चालू झालेले आहेत। त्यामुळे आपल्याला जर अर्ज करायचे असतील तर आपण डायरेक्ट या पदांसाठी अर्ज करू शकतोय। आणि मित्रांनो, ह्याच्यासाठी जी लागणारी कागदपत्र आहेत, तर तुमची MPSC प्रोफाईलला लॉग इन असेल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकताय। जर तुमचे MPSC ला लॉग इन नसेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करायला लागणार आहे आणि लॉग इन करून आपल्याला हा फॉर्म भरायला लागणार आहे। जर तुम्हाला लॉग इन कसं करायचं माहीत नसेल तर आपण एक व्हिडिओ याच्यावर बनवू शकतोय, तर कमेंटमध्ये जाऊन व्हिडिओ फक्त तुम्ही असं टाईप करून कमेंट करा आणि त्यानंतर जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर आपण या MPSCचं लॉग इन कसं करायचं त्याच्यावरचा आपण व्हिडिओ बनवू शकतोय। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला रोजच्या रोज मिळेल। आणि जर आपण आपल्या नोकरी बघायच्या व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य व्हायचं असेल तर आपल्याला इथं नोकरी बघायचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, तोही विनामूल्य कोणतेही पैसे न देता फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण नोकरी बघायच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होतोय। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये।